नमस्कार मित्रांनो, गावभर गप्पा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आलोय पैठणला एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. माझ्याबरोबर दत्ता पण आलेला आहे. दत्ता आंघोळीसाठी तळ्याकडे गेलेला आहे. मी गंगेमध्ये आलेलो आहे. पाहू शकता गंगेमध्ये किती भाविक जमलेले आहेत आंघोळी करण्यासाठी. पाहू शकता पाठीमागं पण भरपूर भाविक आंघोळी करतात. काही आंघोळी करून बसलेले आहेत, काही कपडे घालीत आहेत. तर आता मी आंघोळ करून मंदिराकडे जायचंय. मला गंगेमध्ये आंघोळ केली, आता मंदिराकडे दर्शनासाठी जातो मी. नाथषष्ठीनिमित्त एकनाथ महाराजांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरमधून फुलं पडत आहेत. तर आता मी मंदिराच्या दिशेने जात आहे एकनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. कारण गावाकडून यायला बराच उशीर झालता, अजून काय दर्शन झालं नाही. तर आता मंदिराच्या दिशेने जात आहे. दर्शन झाल्याच्या नंतर लवकर गावाकडे जायचं आम्हाला. दत्ता आलेला आहे माझ्यासोबत पैठणला. तो तळ्यावर आंघोळीसाठी गेलेला आहे. तर मित्रांनो, मी मुखदर्शन घेतलेलं आहे. इथून एकनाथ महाराजांचं मुखदर्शन घेतलं जातं. कारण की या एकनाथ षष्ठीनिमित्त भरपूर गर्दी असल्यामुळे इथूनच काही भाविक मुखदर्शन घेतात. तर चला, आता मला दत्ताची भेट घ्यायची. दत्ता नाथसागरहून आंघोळ करून आलेलं आहे, त्याचं पण दर्शन झालेलं आहे. फोन केलता मला त्यांनी. तर आता त्याची भेट घ्यायची आणि गावाकडे जायचं आहे. तर मित्रांनो, दत्ताची माझी पण भेट झाली. आता आम्ही डिसले महाराजांच्या रावठीकडं निघालोत. तिथं आमची टू व्हीलर लावलेली आहे. टू व्हीलर घ्यायची आणि तिथून गावाकडे जायचं आहे. संध्याकाळचे 4 वाजत आलेले आहेत. आता गावाकडे जायचं आहे आम्हाला.